Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST. EST मधला आपण एन्व्हायरमेंटल स्टडीज यामधला आपण फर्स्ट चॅप्टर शिकत आहोत. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला कोणते पॉईंट कव्हर केले ते पहिला बघूया. मागच्या लेक्चरला आपण पॉईंट कव्हर केले होते एन्व्हायरमेंटल इश्यूज. तर आपण काही 3 एन्व्हायरमेंटल इश्यूज आपण मागच्या लेक्चरला कव्हर केले होते. ते होते ग्रीन हाऊस इफेक्ट, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे आपण डिस्कस केलं होतं. तर राहिलेले आपण 3 जे आहेत ते या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला आहे ऍसिड रेन, सेकंड आहे ओझोन लेअर डिप्लिशन, थर्ड आहे न्यूक्लिअर ऍक्सिडेंट. तर आपण हे जे काही 3 आहेत ते आपण या लेक्चरला डिस्कस करणार आहे. तर त्यामधलं फर्स्ट आहे ऍसिड रेन. ऍसिड रेन म्हणजे काय? ऍसिड रेन इस्टॅब्लिश कोण केलेलं आहे? तर सगळ्यात पहिला ते 1852 साली इस्टॅब्लिश झालेलं आहे. तर ते इस्टॅब्लिश हे स्कॉटिश केमिस्टिक रॉबर्ट अँजो स्मिथनी काय केलेलं आहे? इस्टॅब्लिश केलेलं आहे. तर ऍसिडिक रेन म्हणजे तर सगळ्यात पहिला हा टर्म ऍसिडिक रेन हा टर्म आणण्यामागचं कारण की मधी काही कालांतराने पावसाचं प्रमाण हे कमी जास्त होत होतं. त्यामुळे काय होत होतं की जे पिकं आहेत त्या पिकांवरती काय होत होतं? रोग पडत होता. म्हणजेच ऍसिडिकचं प्रमाण काय झालं? जास्त झालं. तर त्यावेळेला ते लक्षात आलं की पावसाच्या मुळे की किती पिकांचं नुकसान होत आहे. त्यामुळे हा टर्म आला. हा टर्म रॉबर्ट एन्जो स्मिथनी काय इनबिल्ट केला. तर याची काही कारणं आहेत की ते तो टर्म ऍसिडिक रेन हा टर्म इनबिल्ट करायचं कारण काय आहे? तर हे जे काही पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्यामुळं ही कन्सेप्ट ऍसिडिक रेन तयार व्हायला सुरू झाली आणि ही कन्सेप्ट समजायला लागली की बाबा हे कशामुळे होते. तर हे ज्यांनी इन्व्हेंट केलं त्यांचं नाव आहे रॉबर्ट अँजो स्मिथ. तर आता सगळ्यात पहिला जे ऍसिडिक रेन आहे ते तयार कसं झालं? तर ते जे काही सल्फेट आणि नायट्रिक ऍसिड आहे याच्यानं काय होते ते तयार होते आणि ते ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या ड्राय फॉर्मॅटमध्ये वेट फॉर्मॅटमध्ये काय होते ते आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये तयार होतं. तर ते आपल्या पृथ्वी तलावावरती पडायचं म्हणजे ते आपल्या पृथ्वी तलावावरती यायचं काम कशामधून येतं? तर एकतर रेन मधून, स्नो मधून, फॉग मधून, वॉटर मधून ऑर द फेल मधून. म्हणजेच काय की ते म्हणजेच काय आणि त्याचा इफेक्ट कोणाकोणावरती होतो? तर त्याचा इफेक्ट वनस्पतींवरती होतो, त्यानंतर फॉरेस्ट वरती होतो, त्याच्यानंतर ह्युमन वरती होतो, ॲनिमल वरती होतो. तर ह्या सगळ्यांवरती काय होतो? ह्या ऍसिडिक रेनचा हा इफेक्ट होतो. तर आपण या पूर्ण कन्सेप्टमध्ये हेच बघणार आहे की ऍसिडिक रेन कसा तयार होतो. ठीक आहे, तर तेच आता आपण इथून पुढे डिस्कस करणार आहे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये या स्लाइडमध्ये आपण काय बघितलं की ही टर्म कोण इंट्रोड्यूस केली, कधी झाली? 1852 साली इंट्रोड्यूस झाली. त्याच्यानंतर कोण केली? तर रॉबर्ट एंजल्स स्मिथनी काय केलेलं आहे ते केमिस्ट्रिक आहेत त्यांनी काय केली ही टर्म इंट्रोड्यूस केली. तर ते तयार कसं होतं? ते सल्फेट आणि नायट्रिक ऍसिडनी काय होतं ते तयार होतं आणि आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ड्राय आणि वेट फॉर्मॅटमध्ये येतं. पण ते कुठल्या स्वरूपात आपल्यापर्यंत म्हणजे कुठल्या स्वरूपात ते येतं ते अफेक्ट करतं? तर रेन, स्नो, फॉग असू दे, त्याच्यानंतर वॉटर असू दे, ह्या रूपात तुमचं काय होतं ते ऍसिडिक रेन हे आपल्या पृथ्वी तलावावरती पडायला चालू होतात. ठीक आहे, तर ह्याचा इफेक्ट सुद्धा आपण बघितलेला आहे. ह्युमन, ॲनिमल, सॉइल, फॉरेस्ट यांवरती काय होतो ह्याचा इफेक्ट दिसायला चालू होतो. तर आता आपण नेक्स्ट पीपीटी मध्ये बघणारच आहे की हे तर acidic rain is a result when a sulfur oxide and a nitrogen oxide are immediate into a atmosphere and are transported by a wet wind and air current. म्हणजेच काय की सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे काय होते की ह्याचं जे काय हवेतली केमिकल असतात म्हणजे ह्याचं ट्रान्सपोर्ट कशात होतं? जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये हे 2 ऑक्सिजन आहेत, हे 2 केमिकल आहेत ते हवेमध्ये मिसळायला चालू होतात आणि त्यामुळे काय होतं हे केमिकल कशामध्ये रूपांतर होत जातात? तर ऍसिडिक रेनमध्ये. तर इथे बघा sulfur dioxide and nitrogen oxide is reacted by a water and oxygen
other chemicals from a sulfur and nitric acidic. म्हणजेच काय की जे सल्फर डायऑक्साईड आहे आणि नायट्रोजन हे दोन केमिकल आहेत, हे ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही वॉटर आणि ऑक्सिजन आहे ह्याच्याबरोबर काय होतं, केमिकल रिॲक्शन व्हायला चालू होतात आणि ते जे काही केमिकल रिॲक्शन्स ऍटमॉस्फिअर मध्ये हे काय होते, हवेमध्ये, पाण्यामध्ये, ऑक्सिजनमध्ये हे सगळे मिसळून जातात आणि केमिकल रिॲक्शन होते आणि यातून आपल्याला ऍसिडिक रेन हे निर्माण होते. तर दिस देन मिक्स अ वॉटर अँड द अदर केमिकल्स बिफोर द फॉल ग्राउंड. म्हणजेच काय की फॉलिंग ग्राउंड म्हणजेच काय की हे जे काय तुमच्या ऑक्सिजनमध्ये, पाण्यामध्ये हे जे काही मिक्स होतात, हे जे काही केमिकल्स आहेत हे मिक्स झाल्यामुळं काय होते, त्याचं प्रमाण म्हणजे त्याचं वेटेज वाढतंय. त्यामुळे ते काय होते, आपल्या ते पाण्यातले प्रमाण, ते ऑक्सिजन जे काही केमिकल तुमच्या वातावरणात मिक्स झालेलं आहे त्याचं प्रमाण वाढल्यामुळे, त्याचं वेट वाढल्यामुळे काय होते, ते हळूहळू पृथ्वी तलावरती खालच्या ग्राउंडला म्हणजे जमिनी लगतच्या भागामध्ये ते पडायला चालू होते. हे होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि डिस्कस करणार आहे. तर नेक्स्ट आहे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे ऍटमॉस्फिअर मध्ये कुठं आणि कसे तयार होतात. तर ह्याच्यामध्ये आहे जास्त प्रमाणात कुठं तयार होतात. तर फ्यूल म्हणजे तुमचे फॉसिल फ्यूल जनरेटेड, म्हणजेच काय की थोडक्यात जिथे इलेक्ट्रिसिटी तुमची जनरेट होते जास्त प्रमाणात, जिथे जिथे तुमचे स्टेशन्स आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचे, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात इलेक्ट्रिसिटी जिथे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त प्रमाणात ऍसिडिक रेन आणि सल्फर डाय ऑक्सिजन आणि न्यूक्लिअर ऑक्सिजन हे तयार होतात जास्तीत जास्त प्रमाणात. त्याच्यानंतर व्हेइकल आणि हेवी इक्विपमेंट याच्यामधून सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला सल्फर डायऑक्साईड आणि ऍसिडिक न्यूक्लिअर सल्फर डायऑक्सिजन SO2 आणि NO, म्हणजेच काय, सल्फर ऑक्सिडिक आणि न्यूक्लिअर ऑक्सिडिक हे काय होतं, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे गाड्यांचे धूर असू देत किंवा जिथे जिथे जास्तीत जास्त प्रमाणात गर्दी असेल त्यातून निघणारे, गाड्यांचे धुरामधून जे निघणारे सल्फर आहे आणि न्यूक्लिअर आहे ऑक्सिजन, हे काय होतं, जास्तीत जास्त प्रमाणात क्रिएट करायचं काम करतं. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग असू दे, ऑइल रिफायनिंग असू दे, त्याच्यानंतर इंडस्ट्री एरियात ह्यामधून सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात सल्फर डायऑक्साईड आणि न्यूक्लिअर ऑक्सिजन हे काय होतं, तयार होतात. त्याच्यानंतर हे सगळ्यात जास्त काय होतं की हे तयार झाल्यामुळे काय होतं, ऍसिडिक रेन तयार होतो. ऍसिडिक रेन म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये मग काय होतं, ह्या केमिकल हे जे काही केमिकल्स तयार होतात जे सल्फर आणि न्यूक्लिअर आहेत, तर ते काय करतात, सल्फर आणि नायट्रोजन आहे, तर ते काय करतात, ते जास्तीत जास्त प्रमाणात केमिकल एअरमध्ये मिसळायला लागतात. मग एअरमध्ये हवा आणि वॉटर यांच्यामध्ये काय होतं, केमिकल रिॲक्शन होते आणि त्याचं अति प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, तर ते आपल्या पृथ्वी तलावावरती बाष्प स्वरूपात, स्नो स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात हे पडायला चालू होतं आणि ह्याचे इफेक्ट आपल्या वनस्पतींवर म्हणजे वनस्पतींवर असू दे किंवा प्राण्यांवर, मनुष्यावर, यांच्यावर ह्याचे इफेक्ट जास्त जाणवतात. आणि हे सगळं कुठं जास्तीत जास्त तयार होतं, तर आता सांगितल्याप्रमाणे जिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात त्या स्टेशनवरती ह्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर व्हेइकल, हेवी इक्विपमेंट असतात तिथे सुद्धा ह्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतर जिथे तिथं मॅन्युफॅक्चरिंग आहे, ऑइल रिफायनिंग आहे, इंडस्ट्री एरिया आहे, तर त्या ठिकाणी याचं प्रमाण जास्तीत जास्त असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. तर ही जी काही इमेज आहे ही पूर्ण कशी प्रोसेस होते, हे ऍसिड रेनची कशी पाथ आहे ते सांगितलेलं आहे. तर सगळ्यात पहिला फर्स्ट जो काय स्टेप आहे, तर ती बघा. स्टेप फर्स्ट आहे ज्याच्यामधून आपल्याला व्हेइकल्स रिलेटेड, म्हणजे व्हेइकल असू दे, त्याच्यातून निघणारा धूर असू दे, ठीक आहे, गाड्यांमधून निघणारा धूर, फॅक्टरीज, मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर तुमचं ऑइल रिफायनिंग, मॅन्युफॅक्चर, इंडस्ट्री एरिया, ह्यातून निघणारा जो धूर आहे, तो धूर, तो जो काही निघणारा सल्फर ऑक्साईड आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड आहे, तर हे जे दोन वायू आहेत हे काय होतात, ह्यातून ह्या
तुमचे जे काही इक्विपमेंट आहेत यातून निघतात आणि ते जे काही दोन सल्फर आणि नायट्रोजन आहे तर हे तुमचे सेकंड स्टेजला बघा. सेकंड स्टेप मध्ये जे काही तुमचे ढग तयार झालेले आहेत, तुमचे पावसाचे जे काही ढग झालेले आहेत, जिथं जास्तीत जास्त प्रमाणात पाण्याचं ढग असतं म्हणजे जे काही ढगामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं तर तिथं हे जास्तीत जास्त प्रमाणात हे दोन वायूज निघणारे आहेत तर ते जातात. आणि सेकंड याच्यामध्ये बघा तर जे ढग तयार झालेले आहेत हे याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त असतं आणि ह्यामध्ये ते ऑब्झॉर्ब करायचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे जे जे तुमचे वायूज बाहेर पडत असतात, जे तुमचे सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, तर हे जे काही वायूज आहेत हे ऍब्झॉर्ब करायचं काम हे सेकंड प्रोसेस मध्ये होतं. त्याच्यानंतर जे काही तुमचं जे काय तुमचं जे बाष्प आहे म्हणजे एकतर ते पुन्हा आपल्याला पृथ्वी तलावावरती हळूहळू पाण्याच्या स्वरूपात, फॉगच्या स्वरूपात, स्नोच्या स्वरूपात, त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे आणखीन तुमचं फॉलच्या स्वरूपात हे पडायला हळूहळू चालू होतात. आणि ते जिथे जिथे ज्या ज्या एरियात पडतात तर त्या एरियातून म्हणजे थर्ड पार्ट मध्ये ते काय होतंय की आपल्याला ते आपल्या पृथ्वी तलावावरती जमिनीवरती ते आपल्याला ह्या पाण्याच्या स्वरूपात असू दे किंवा रेनच्या स्वरूपात, सॉरी, रेन, स्नो, फॉग ह्याच्या स्वरूपात असू दे ते पडायला चालू होतात. आणि ते ज्या एरियात पडतात त्या एरियात काय होतं की एकतर तुमच्या वनस्पतीवरती त्याचा इफेक्ट होतो. मनुष्यावरती कसा इफेक्ट होतो तर ते जे काही तुमच्या पाण्यात म्हणजे त्या एरिया जी काही नदी आहे त्या नदींमध्ये ते मिसळले जातात. त्यामुळे तिथल्या असणाऱ्या जे काही त्या नदीतले असणारे जे काही जीवजंतू आहेत, त्याच्यानंतर तिथल्या लगतचे जे काही पिकं आहेत, वनस्पती आहेत, तिथे राहणारे जे काही माणसं आहेत किंवा ते जे काही पाणी जिथे जिथे युज होतं तिथे तिथे त्या हे हे पाण्यात मिक्स झाल्यामुळे काय होतं की ह्याचा वाईट इफेक्ट व्हायला चालू होतो. आणि हे जास्तीत जास्त पिकांवरती पडल्यामुळे किंवा पिकांवरती त्याचा परिणाम दिसायला चालू होतो. त्याच्यानंतर हे पाण्यात मिसळल्यामुळे पाण्यातील असणारे जीवजंतू किंवा त्या पाण्यावर जगणारे जे काय मनुष्य असू दे किंवा झाडं असू देत, पिकं असू देत, ह्यांच्यावर जास्त याचा अफेक्ट व्हायला चालू होतं. तर ही पूर्ण प्रोसेस होती जी आहे ऍसिडिक रेन, ही अशी तयार होते आणि याचा इफेक्ट होतो तो या सगळ्यांवरती होतो. हे आपण याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे या इमेज थ्रू. जे आता आपण इमेज मध्ये बघितलं तेच हे इथे डिस्कस केलेलं आहे. तर इथे हेच डिस्कशन केलेलं आहे जे आहे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड मध्ये हे रिलीज व्हायला चालू होतात. म्हणजेच हे आपल्या हवेमध्ये मिसळायला चालू होतात. त्याचं जे काय ट्रान्सफॉर्मेशन होतं ऍसिडिक रेन मध्ये तर ते ट्रान्सफॉर्मेशन एक तर लॉंग डिस्टन्स पण असू शकतं किंवा शॉर्ट डिस्टन्स सुद्धा असू शकतं. लॉंग डिस्टन्स म्हणजेच काय की तुमच्या जास्तीत जास्त प्रमाणात पसरू सुद्धा शकतं किंवा त्या एरियात सुद्धा पसरू शकतं. त्यानंतर ऍसिडिक रेन हे पृथ्वी तलावावरती एकतर जे ड्राय फॉर्मॅट मध्ये और वेट फॉर्मॅट मध्ये सुद्धा ते पडायला चालू होतात. म्हणजे ते कोणत्या फॉर्म मध्ये तर तुमचं डस्ट असू दे, रेन असू दे, स्नो असू दे, ह्या फॉर्मॅट मध्ये ते काय होतात पुन्हा पृथ्वी तलावावरती रिफ्लेक्ट होतात, पुन्हा पृथ्वी तलावावरती यायला चालू होतात. त्याच्यानंतर हे हार्मफुल इफेक्ट कोणावरती होतात तर सॉइल, फॉरेस्ट, स्ट्रीम, लेक म्हणजे तुमच्या जमिनीवर असणाऱ्या मातींवरती ते बाष्प पडायला चालू होतात. त्याच्यानंतर तुमच्या जंगलामध्ये सुद्धा ते पडायला चालू होतात. त्याच्यानंतर पाण्यामध्ये, धबधब्यांमध्ये, तळ्यांमध्ये हे काय होतात मिक्स होत जातात आणि हे सगळं समुद्रालगतचे जे काही जीवजंतू आहेत त्याच्यावरती त्याचा अफेक्ट व्हायला चालू होतो. तर हे होते म्हणजे या सगळ्यांवरती त्याचं काय होतं हार्मफुल अफेक्ट होतं हे यातून सांगायचं आहे. तर नेक्स्ट आहे अफेक्ट ऑफ ऍसिडिक रेन, ऍसिड रेन. तर आता आपण पिक्चर्स मध्ये डिस्कस केल्याप्रमाणे ह्याचे अफेक्ट कुठे कुठे होतात तर फर्स्ट ऑफ ऑल फिश आणि वाईल्ड लाईफ म्हणजे जे काही पाण्यातील जीवजंतू आहेत ते तुमचे मासे असू देत किंवा त्यामध्ये जगणारे जे काही जीव आहेत तर त्याच्यावरती जास्तीत जास्त तुमचं त्यांचं जे काही फर्टिलायझेशन आहे म्हणजे त्यांची जी काही ग्रोथ आहे त्याच्यावरती त्यांचा जास्त परिणाम होतो. ते पाण्यात राहणारे सगळे जीवजंतू असू देत ते झाडांपासून ते जीवांपर्यंत ह्यांचं काय जे फर्टिलायझेशन आहे ते ग्रोथ कमी होते आणि
त्याचा अफेक्ट ह्या ज्या पाण्यांमधल्या जीवाणूवरती होतो. त्यानंतर प्लांट्स असू देत, ट्री असू देत, त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात नायट्रोजन आणि सल्फर डायऑक्साईडचा जास्तीत जास्त प्रमाणात होतो. म्हणजे ते जास्त पडल्यामुळे काय होतं की पिकांमध्ये ग्रोथ त्याच्यामध्ये सुद्धा फर्टिलायझेशनचं प्रमाण खूप प्रमाणात कमी येतं. त्याच्यानंतर नायट्रोजन पोल्युशन म्हणजेच काय, काही कॅन्सर सारखे हे जास्त पोल्युशन निर्माण झाल्यामुळे, नायट्रोजन पोल्युशन जास्त वाढल्यामुळं काय होते की जे काय तुमचं कॅन्सर सारखे जे प्रकार आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणात येतात. त्याच्यानंतर ऑन मटेरियल, म्हणजे जे काही मटेरियल अवेलेबल होतात, फॉर एक्झाम्पल आपले आपले जे काही प्लांट्स असतील, ट्रीज असतील, सॉइल मटेरियल्स असतील, तर ह्याच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा इफेक्ट जाणवतो. त्याच्यानंतर ह्युमन हेल्थ, माणसाच्या हेल्थवर, त्याच्यानंतर म्हणजे ह्युमन बॉडीवरती त्याचा इफेक्ट जास्त जाणवतो. त्याच्यानंतर फॉरेस्टवरती, जंगलामध्ये सुद्धा जास्त हार्मफुल आहे, कारण त्याचे जे काही ॲसिडिक हवेमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला जे ॲसिडिक रेन आणि सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड ह्याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं हे झाडांमध्ये सुद्धा त्याचा हार्मफुल आहे. त्याच्यानंतर डॅम, लेक आणि स्ट्रीम ह्याच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात, म्हणजे ते पाणी काय होतं, जे तुमचं तळ्यातलं पाणी असू दे, किंवा जे तुमचं धरणातलं पाणी असू दे, धबधब्यातलं पाणी असू दे, हे सगळं पाणी कशाला समुद्राला जाऊन मिळतं. तर त्या समुद्र जीवांवरती सुद्धा जास्तीत जास्त प्रमाण फर्टिलायझेशनचं प्रमाण हे जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतं. हा इफेक्ट जास्तीत जास्त प्रमाणात होतो. तर त्याच्यानंतर तुमचे बिल्डिंग्स असू देत, ऑब्जेक्ट असू देत, म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस असू देत तुमचे, डॅम बिल्डिंग म्हणजे तुमची धरणं असू देत, त्याच्यानंतर हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणजे तुमचे किल्ले असू देत, किंवा जे जे काही आतापर्यंत आपल्या जगामध्ये हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत, तर त्याच्यावरती जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये आपला ताजमहाल आहे, तर ताजमहालचा सगळ्यात आधीचा जो कलर होता तो ब्राईट होता, व्हाईट ब्राईट होता. त्यामुळं तो कलर आता, हे जे काय म्हणजे दिल्लीतलं जे काही पोल्युशन जास्तीत जास्त प्रमाणात वाढत आहे, जी चर्चा जी दिल्लीतल्या पोल्युशनची होते, तर त्यामध्ये जे काय बाहेर पडणारे पोल्युशनमुळे, गाड्यांचे धूर, मॅन्युफॅक्चरिंग ह्यामधनं जास्तीत जास्त बाहेर पडणारे जे काय ऑक्सिजन केमिकल आहेत, तर ते केमिकल हवेत मिक्स होऊन ते हिस्टॉरिकल प्लेसेसवरती जास्त अफेक्ट होतो. किंवा हिस्टॉरिकल प्लेसेसवरच नाही, असं जास्तीत जास्त प्रमाणात इतर जे जीवजंतू आहेत त्याच्यावर सुद्धा होतो. पण फॉर एक्झाम्पल एक दिलेलं आहे ते बिल्डिंगचं, तर बिल्डिंग म्हणजेच काय, तर मी एक्झाम्पल घेतलेलं आहे ताजमहालचं. तर ताजमहालचा आधीचा कलर हा खूप वेगळा होता, आता खूप तो डिम होत चाललेला आहे या ऑक्सिजनमुळं, ह्या ऍसिडिक रेनमुळं, ह्याच्यावरती जास्तीत जास्त इफेक्ट होत आहे. तर नेक्स्ट आहे, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. आतापर्यंत आपण डिस्कस केलेलं आहे, कोण इनबिल्ड केलं, कोण ही कन्सेप्ट इनबिल्ड केली, किती सालला केली, आणि त्याच्यावर होणार ती कशी प्रोसेस आहे, आणि त्याच्यावरती होणारे इफेक्ट बघितलेले आहेत. तर नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल इश्यूज जो आहे, ओझोन लेअर डिप्लेशन. तर आहे ओझोन लेअर डिप्लेशन कॉजेस, म्हणजे काही त्याचे अफेक्ट्स आहेत, ते जे ह्युमन बॉडीवर किंवा प्लांट्सवर पडणारे, जीवजंतूंवर पडणारे, तर ते कोणकोणते आहे ते आपण डिस्कस करणार आहे या स्लाइडमध्ये. ओझोन लेअर डिप्लेशन इज अ कॉजेस इंक्रीजेस अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स लेवल ॲट द अर्थ सरफेस विच इज द डॅमेजिंग अ ह्युमन हेल्थ. म्हणजेच काही जे अल्ट्राव्हायोलेट जे काही रेडिएशन्स आहेत, जे सनकडून येणारे जे काय अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत, ते डायरेक्ट अर्थ सरफेसवरती पडतात, आणि त्यामुळं काय होते की ह्युमन बॉडीवरती डॅमेज व्हायचं, ह्युमन हेल्थ डॅमेज होते त्यामुळे. तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट included the increases the type of a skin cancer, attract eye attracts, and deficiency defects डिसऑर्डर डिफेन्सी डिसऑर्डर ह्याचे प्रमाण जास्त होतात. म्हणजेच काय की निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतो की फॉर एक्झाम्पल
काय होतंय की जे सन कडून म्हणजे सूर्याकडून जे काय अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते डायरेक्टली रेज कशावरती आहे, आपल्या ह्युमन हेल्थवरती पडत असतात. मग त्यामुळं काय होते की ऑक्सिजन ओझोन लेअर डिप्लेशनचं प्रमाण कमी झाल्यामुळे, तो लेअर पातळ झाल्यामुळे काय होते की डायरेक्टली हे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते डायरेक्टली आपल्या ह्युमन बॉडीवरती अफेक्ट व्हायला चालू होतात. म्हणून त्यामध्ये आपल्याला स्किन कॅन्सर व्हायची शक्यता जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आय वरती आता डोळ्यांचे जे काही मोतीबिंदूचं प्रमाण आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. हे अफेक्ट काय होतात आपल्या ह्युमन बॉडीवरती हेल्थवरती व्हायला चालू झालेले आहेत. हे निगेटिव्ह अफेक्ट चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते अल्सो इफेक्ट द प्लांट्स ग्रोथ अँड रिड्युसिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच काय, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आपल्या एरियात जास्त त्याचा अफेक्ट होत नाही, कारण विदर्भ साईडला जे काय प्लांट्स आहेत त्याच्यावरती ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त इफेक्ट होतो. कारण जे काय ओझोन लेअरचं डिप्लिशन आहे, ओझोन लेअरचं प्रमाण कमी झाल्यामुळं काय होते, त्याचा लेअर पातळ झाल्यामुळं तिथं काय होते की डायरेक्ट जे काही सन कडून म्हणजे सूर्याकडून जे काय अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते डायरेक्ट आपल्या पृथ्वी तलावरती अफेक्ट करतात. त्यामुळं तिथं जे काय ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती त्याचा जास्तीत जास्त अफेक्ट होतो. तेच जर आपल्या साईडला त्याचा एवढा इफेक्ट होत नाही. त्याच्यानंतर वनस्पतींची म्हणजे आधी कसं जास्तीत जास्त प्रमाणात झाडांची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होत होती, कारण डायरेक्टली कशाचा अफेक्ट आपल्या ह्याच्यावरती व्हायचा नाही. आणि आता कसं झालंय की एखादा जरी प्लांट जर लावायचं म्हटलं आणि त्याची ग्रोथ व्हायची म्हटली तर त्याचा अवधी आणि कालांतर जास्त झालेलं आहे. कारण सगळं ह्याचं कारण हे आहे ओझोन लेअर डिप्लिशन. ओझोन लेअरचं प्रमाण कमी झाल्यामुळं काय होते, डायरेक्टली सगळ्या अफेक्ट जे काही सूर्यकिरण जे काही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आपल्या पृथ्वी तलावरती येतात त्याचा अफेक्ट व्हायला चालू होतो. आणि हा अफेक्ट कंट्रोल कोण करतो, तो ओझोन लेअर डिप्लेशन करतो. ओझोन लेअर जर असेल तर ती काय येणारी सूर्यकिरणं काय होतात, डायरेक्टली तिथूनच रिफ्लेक्ट होतात. काही किरणं हार्मफुल जी किरणं असतात ती डायरेक्टली रिफ्लेक्ट करायचं काम ओझोन लेअर करतो. आणि ओझोन लेअरचं प्रमाण कमी झाल्यामुळं ही डायरेक्टली किरणं काय होतात, आपल्या पृथ्वी तलावरती पडतात आणि त्याचा अफेक्ट मग आपल्या ह्युमन बॉडीवरती, प्लांटवरती, ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटीवरती, ह्याच्यावरती आपल्याला हा होतो अफेक्ट. मग त्या ह्युमन बॉडीवरती स्किन कॅन्सर होतात, आईचा प्रॉब्लेम होतो. तर हे सगळे अफेक्ट्स ह्या कारणांनी होत असतात ओझोन लेअर डिप्लेशन झाल्यामुळं. तर नेक्स्ट आहे ओझोन लेअर डिप्लेशन मध्ये इज अ सिम्पली द तर ओझोन लेअर डिप्लेशन इज अ सिम्पली वेअरिंग आउट अ अमाऊंट ऑफ ओझोन लेअर इन अ स्ट्रॅटोस्फियर आहे. इथे हा वर्ड आहे, चुकून तो खाली गेलेला आहे, स्ट्रॅटोस्फियर. तर स्ट्रॅटोस्फियर म्हणजेच काय की तुमचं जे काय पृथ्वी म्हणजे जिथे ज्या एरियात म्हणजे आपण थोड्या अंतरावरती गेल्यानंतर जिथे जीवजंतू जगू शकत नाहीत अशा एरियात, म्हणजेच आपल्या काही जमिनीलगतच्या काही अंतरानंतर वरती गेल्यानंतर जिथे जीवजंतू जगू शकत नाहीत त्या एरियात काय असतो, ओझोन लेअर असतो. ओझोन लेअर त्या एरियात जो ओझोन लेअरचं प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे, तर तो लेअर पातळ पातळ होत चाललेला आहे. मग काय होतं की तो लेअर पातळ झाल्यामुळे काय होतं, डायरेक्ट सूर्यकिरण जे काही सूर्यकिरणाचे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते डायरेक्टली काय होतात, पृथ्वी तलावरती येतात. मग त्यामुळं काय होते, त्यातून येणारं जे काही रेज आहेत त्यातून येणारं जे काही हार्मफुल इफेक्ट आहे तो डायरेक्टली काय होतो, पृथ्वी तलावरती पडायला चालू होतो. मग हा जो काय ह्यालाच आपण काय म्हणतो, तर स्ट्रॅटोस्फियर म्हणतो. म्हणजेच तर त्याच ऍटमॉस्फिअरच्या वरच्या लेअर मध्ये जे काही ओझोन लेअरचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, स्ट्रॅटोस्फियर. तर नेक्स्ट आहे ओझोन लेअर डिप्लेशनचं. ओझोन लेअर डिप्लेशन इज अ regions in तर ओझोन लेअर डिप्लेशन इज अ regional in a earth stratosphere is a containing high ozone layer protecting earth harmful ultraviolet radiation in
ऑफ द सन. म्हणजे जे मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे स्ट्रॅटोस्फिअर आहे म्हणजे जे पृथ्वी तलावरती ऍटमॉस्फिअर आहे त्याच्या वरती जे काय ओझोन लेअरचं प्रमाण आहे ते ओझोन लेअरचं प्रमाण हे काय होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे काय होते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत ते डायरेक्टली आपल्याला पृथ्वी तलावावरती काय होतात, जे काही सूर्यकिरणा अल्ट्राव्हायोलेशन हे आहेत वेज आहेत ते डायरेक्टली आपल्या पृथ्वी तलावावरती काय होतात येतात आणि त्यामुळे हार्मफुल त्यातून येणारी जे काही सूर्यकिरण आहेत ते हार्मफुल असतात पृथ्वी तलावासाठी. ठीक आहे, जगण्यासाठी ते काय असतात, खूप हार्मफुल असतात. तर जे काय ओझोन लेअर इज अ फाउंडर लोअर प्रोटेक्शन इन अ अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजेच ओझोन लेअरचं प्रमाण कमी असल्यामुळे लोअर त्याचं प्रोटेक्शन असल्यामुळे अर्थ सरफेस मध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये तर ते फाउंड झाल्यामुळे काय होतं की ते डिरेक्टली काय होतात, जे काही सूर्याकडून जे काय येणारी किरण आहेत ती डिरेक्टली आपल्या कशामध्ये मिक्स होतात, जमिनीवरती मिक्स होतात. तर त्याच्यानंतर जे काय ओझोन लेअरचं प्रमाण आहे, सॉरी जे काय अल्ट्रा व्हॅलिडेशनचं जे काय रेडिएशनचं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचं जे काही प्रमाण आहे ते 97 ते 99% हार्मफुल असतं. म्हणजे आता सध्या आपल्याला जे मिळतं सूर्याकडून जी किरणं मिळतात ते पृथ्वीपर्यंत पोहोचत तोपर्यंत त्याचं 1%च आपल्याला फक्त मिळतं. त्यामुळे आपण आता इथे जगू शकतो, राहतो आणि जगतो. हेच जर प्रमाण ओझोन लेअरचं जर प्रमाण कमी कमी होत गेलं तर ती डिरेक्टली काय होणार आहेत, आपल्या पृथ्वी तलावरती अफेक्ट करणार आहेत. हे जर प्रमाण जर 97 ते 99% जर गेलं तर ते डायरेक्टली तुम्ही विचार करू शकता की त्याचा अफेक्ट किती आणि कसा आपल्या ह्युमन बॉडीवरती असू दे किंवा इतर जे काही पृथ्वी तलावरती जीवजंतू आहेत जे जगत आहेत त्याच्यावरती कसा कसा आणि कुठल्या पद्धतीनं होईल. ओझोन लेअर डिप्लेक्शन इज अ थिंकिंग अ ओझोन लेअर प्रेझेंट इन अ ॲटमॉस्फिअर. म्हणजेच काय की त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळेच मी आता सांगितल्याप्रमाणे त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किती आणि कसा परिणाम ह्या पृथ्वी तलावावरती होईल हे तुम्ही विचार करू शकता. तर नेक्स्ट आहे कॉजेस कोणकोणते आहेत ओझोन लेअर डिप्लेक्शनचे. तर सगळ्यात पहिलं कॉजेस आहे जे आहे ओझोन लेअर डिप्लेक्शन करण्याचं जे काही पहिलं कॉजेस आहे ते आहे क्लोरोफ्लोरो कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये रिलीजेस बाय द सोफ सॉल्वंट, त्याच्यानंतर स्प्रेज, त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, हे जे काही आता मी तुम्हाला सांगितलं तर हे काय होतं, ह्याच्यामुळे काय होतं जास्तीत जास्त क्लोरोफ्लोरो कार्बन हा निर्माण होतो आणि हे जास्त क्लोरोफ्लोरोकार्बन काय होते अफेक्ट करते आपल्या ओझोन लेअर कमी करण्यासाठी, डिप्लेक्शन करण्यासाठी. हे होतं फर्स्ट कॉजेस ओझोन लेअर डिप्लेक्शनचा. सेकंड कॉजेस आहे तर नेक्स्ट आहे अनरेग्युलेटेड रॉकेट लॉन्चेस. म्हणजेच जे काय अनरेग्युलरली जे काय इयरमध्ये होणारे जे काही रॉकेट लॉन्चेस होतात, काही इन्व्हेन्शन करण्यासाठी आपण काय करतो, रॉकेट लॉन्च करतो आणि इन्व्हेन्शन करण्यासाठी ते आपल्याला अवकाशात आपण पाठवतो. तर त्याच्यानंतर जे काय होणारे त्याच्यामधून बाहेर पडणारे जे काही गॅसेस आहेत त्यामुळे काय होतं की ओझोन लेअरचं प्रमाण काय होतं, कमी होतं. तर ते किती एका इयर मध्ये किती लॉन्चेस करावेत किंवा ह्याचं जे काही नियोजन आहे हे आपण केलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय होईल, ओझोन लेअरचं प्रमाण हे डिप्लेक्शन व्हायचं मदत आपल्याला होणार नाही, त्याच्यानंतर डिप्लेक्शन होणार नाही. थोडक्यात थर्ड आहे तर नायट्रोजिनियस कंपाऊंड्स. म्हणजेच काय की नायट्रोजन मधून जे काही नायट्रोजन हा गॅस बाहेर पडत असतो तर तो सुद्धा कशासाठी अफेक्ट होतो, ओझोन लेअर डिप्लेक्शन करण्यासाठी. म्हणजे तुमचं नायट्रोजन रिलेटेड जे काही गॅसेस असतात ते सगळे अफेक्ट करतात ओझोन लेअर डिप्लेक्शन करण्यासाठी. तशाच पद्धतीने नॅचरल केसेस सुद्धा आहेत. नॅचरल केसेस सुद्धा आहेत त्यामध्ये जे काही आता फॉर एक्झाम्पल पृथ्वी जे काय फिरण्याचं काम करते, गोल फिरण्याचं काम करते, त्या भोवतीचे जे काही ऑर्बिट आहे त्या ऑर्बिट मध्ये जे काही कमी जास्त गॅसेसचं प्रमाण काय होते, कमी जास्त होतं. त्यामुळे काय होतं, ओझोन लेअर त्यामुळे सुद्धा कमी होऊ शकतो आणि
पृथ्वी आयदर स्वतःभोवती किंवा सूर्याभोवती जे काही फिरत असते त्या ऑर्बिटमध्ये जे काही ओझोन लेअरचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होतं, पण ते नॉर्मली 1 ते 2% कमी होतं, त्यामुळं एवढा इफेक्ट होत नाही. पण तेच जर जास्त प्रमाणात व्हायला लागला त्याचा परिणाम, तर काय होईल, जास्तीत जास्त प्रमाणात ओझोन लेअर कमी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अफेक्ट ऑफ अ ओझोन लेअर डिप्लिशन इन अ ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीवरती अफेक्ट कसा होतो, ॲनिमल वरती कसा होतो, एन्व्हायरमेंट वरती कसा होतो, ह्याच्यावरती कसा होतो, तर हे आपण डिस्कस करणार आहे आता. तर आता आपण बघणार आहे इफेक्ट्स ऑफ अ ओझोन लेअर डिप्लिशन. त्यामध्ये आहे इफेक्ट्स ऑन अ ह्युमन हेल्थ. ह्युमन हेल्थवर कोणकोणते ओझोन लेअर डिप्लिशनचे इफेक्ट्स होतात ते बघूया. तर सगळ्यात पहिला स्किन डिसीज आहेत, त्याच्यानंतर कॅन्सर सारखे हे आहेत. तर ह्युमन बॉडीवर आपल्याला जे काही अल्ट्रावेव्स रेडिएशन्स येतात, त्यामुळे काय होतं की ओझोन लेअरचं काय होते, प्रमाण कमी असल्यामुळे ते डायरेक्ट इफेक्ट करतात आपल्या ह्युमन बॉडीला. त्यामुळे स्किन रिलेटेड जे काही डिसीज आहेत ते आता येत आहेत, कॅन्सर सारखे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला काय होतात, जास्तीत जास्त प्रमाणात त्याचं वाढलेलं आहे. आणि नेक्स्ट आहे अफेक्ट्स ऑन अ ॲनिमल. जसं आपल्या ह्युमन बॉडीला होतं तसंच ॲनिमलच्या बॉडीला सुद्धा अफेक्ट्स होत आहेत, जे काय अल्ट्रावेव्स जे आहेत ते, कारण ओझोन लेअर कमी झाल्यामुळे. जशा पद्धतीने आपल्या ह्युमन बॉडीला होतं तसंच ॲनिमलच्या बॉडीला सुद्धा काही स्किन रिलेटेड डिसीज आहेत ते सुद्धा होत आहेत. आईज कॅन्सर होत आहे इन अ ॲनिमलला आईज कॅन्सर सुद्धा होत आहे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑन अ, आणि कशा कशावर इफेक्ट होतो, तर एन्व्हायरमेंटवर सुद्धा होतो. एन्व्हायरमेंटवरची जी काय तुमची ह्याची ग्रोथ असू दे, ह्युमनची असू दे किंवा ॲनिमलची असू दे, प्लांट्सची असू दे, फॉरेस्ट असू दे, ह्याच्याशी जी काही ग्रोथ आहे रिलेटेड ती सुद्धा काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. त्याच्यानंतर अफेक्ट ऑन अ मरीन लाईन, म्हणजे जे काही समुद्री जीव आहे त्याच्यावरती सुद्धा काय होतं की त्याची फूड चेन काय होते, डिस्टर्ब होते. म्हणजे एकमेकांवरती अवलंबून असणारे जे काही विविध हे आहेत ते काय होत आहेत, एक डिपेंड असल्यामुळे त्याची चेन सुद्धा काय झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे थोडक्यात. ह्याच्यावर सुद्धा मरीन लाईन अफेक्ट होतो आहे आपल्याला ओझोन लेअर डिप्लिशनचा. त्याच्यानंतर आपण आता ते अवॉइड कसं करायचं, म्हणजे अवॉइड ओझोन लेअर डिप्लिशन. तर ते अवॉइड करण्याचे कोणकोणते टाइप्स आहेत, तर हे आहेत टाइप्स, आपण वन बाय वन बघूया. तर फर्स्ट आहे अवॉइड अ यूज ऑफ पेस्टिसाइड्स. म्हणजेच काय की नॅचरल जे काय आपण प्लांट्स ते लावतो, तर त्याच्यावर जे काही केमिकलचे जास्त ते जगवण्यासाठी किंवा त्याचं वाढ करण्यासाठी जे काही केमिकल थेरपी वापरतो, तर ती सगळ्यात पहिला कमी केली पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल की ओझोन लेअर डिप्लिशनचं प्रमाण काय होईल, कमी होईल. त्याच्यानंतर हे पेस्टिसाइड्स अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओझोन लेअर डिप्लिशनचं कमी करण्याचं प्रमाण एकतर मिनिमम मिनिमम व्हेकल्स यूज केल्या पाहिजेत, किंवा व्हेकल्समधून निघणारा जो काही वायू आहे, गॅसेस आहे, ते जास्त ग्लोबल वॉर्मिंगला काय आहे, हार्मफुल आहे. त्यामुळं काय होतं, जास्तीत जास्त प्रमाणात ओझोन लेअरचं डिप्लिशन होतं. नेक्स्ट आहे यूज ऑफ अ इको फ्रेंडली प्रोडक्ट, क्लिनिंग प्रोडक्ट. म्हणजेच काय की आता फॉर एक्झाम्पल आपण जे प्लांटेशन करतो किंवा झाडे लावतो, भलेही ते तुमचे पालेभाज्या रिलेटेड असू देत किंवा तुमची जे काय फॉरेस्ट जंगलातली झाडं असू देत, तर त्याच्यामध्ये जे काय केमिकलचं प्रमाण आपण यूज करतो, तर ते न करता सुपीक शेती कशी करावी हे ह्याच्याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच काय इको फ्रेंडली आपण काय करायचं आहे, लागवड करून आपण त्या झाडाची इको फ्रेंडली ते प्रोडक्ट काय करायचे आहेत, जगवायचे आहेत. ठीक आहे, केमिकल थ्रू न यूज करता. त्यामुळं काय होईल की ओझोन लेअरचं डिप्लिशन हे अवॉइड होईल. दुसरी गोष्ट आहे यूज अ नायट्रोजनस ऑक्साईड शुड बी अ प्रोटोफिट. म्हणजेच काय की प्रोटोफिट गव्हर्नमेंटने याच्यावर काय केलं पाहिजे, ऍक्शन घेतली पाहिजे, जेणेकरून जे काय हार्मफुल गॅसेस आहेत, नायट्रोजन सारखे ऑक्सिजन आहे, तर ते त्याच्यावरती कंट्रोल आणला पाहिजे, काहीतरी ऍक्शन्स घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे हे लेक्चर स्टॉप करतोय. आपल्यामध्ये ह्या लेक्चरला बऱ्यापैकी 2 कन्सेप्ट कव्हर झालेले आहेत. एन्व्हायरमेंटल इश्यूज मधल्या जे आहेत, ऍसिडिक रेन आणि ओझोन लेअर डिप्लिशन. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूक्लिअर बघणार आहे. आता आपण इथे लेक्चर स्टॉप करतो आहे. थँक्यू.